तेव्हा चलन तुटवडा दूर करण्यासाठी सरकारकडनं प्रेसमध्ये नोटा मोठ्या प्रमाणात छापल्या जात आहेत। मात्र असं असलं तरी नोटबंदीचा आज 50वा दिवस आहे। मात्र मुंबईत फुलं घ्यायची असली की लोक दादरच्या फुल मार्केटमध्ये धाव घेतात। मात्र नोटाबंदीच्या निर्णयानंतर दादरच्या फुल मार्केटवर अवकळ आली। आज 50व्या दिवशी फुल मार्केटमध्ये काय स्थिती आहे पाहूया। नोटबंदीचा प्रभाव हा सगळ्याच व्यवसायांवर झालेला आहे। मुंबईच्या दादर इथे असलेल्या फुल मंडईवर याचा काय परिणाम झाला ते आता आपण बघणार आहोत। मी सध्या याच ठिकाणी आहे फुल मंडईमध्ये आणि सकाळीच या ठिकाणी खूप मोठे मोठे व्यवहार होतात। अनेक लोक येतात जे साधे ग्राहक असतात किंवा होलसेलर असतात। आपल्याबरोबर असेच एक व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, तुमचं नाव काय? राजेंद्र ठाकूर। नोटबंदी झाली त्याच्यानंतर आपल्या या मंडईवर काय इफेक्ट झाला? पैशाचा सुट्ट्याचा प्रॉब्लेम आला, सुट्टे पैशाचा प्रॉब्लेम आला। 100-200 हार घेतले तर देऊ शकत नाही अशी हालत होती म्हणजे। पण आता एवढे दिवस झाल्यानंतर थोडा फरक पडला। आता गिराकाकडे सुट्टे पैसे आहेत, गिराक सुट्टे पैसे घेऊन येतोय जरा। या पूर्ण मंडईमध्ये कॅशलेस व्यवहार होत आहेत का? नाही, कॅशलेस काय नाही, सर्व रोकडमध्ये, सर्व रोकडमध्ये। इतर मशीन तर नाहीच, कोणी आदेप तर नाही आणलेले। मशीन तर नाही जमणार व्यवहार, काय जमणार मशीन जेव्हा पैसा रोकडा द्यायला लागतं ना मालवाल्यांना, पण शेतीवाल्यांना पैसा रोकडा द्यायला लागतं। त्याच्यामुळे कॅश पेमेंट असं नाही होत, चेक वगैरे काय चेकनी नाही होत। आता इफेक्ट कमी होतो असं यांचं म्हणणं आहे। 50 दिवस आता पूर्ण होत आलेले आहेत आणि कॅशलेस व्यवहार तर इकडे होत नाहीत, व्यवहार तर रोखीने होतात, पण सगळ्यांकडे सुट्टे पैसे आहेत आणि जो इफेक्ट होता नोटबंदीचा तो देखील कमी होत आला आहे। कॅमेरामॅन अनिल संगरे, अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई।